घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 600 25 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या काही वर्षात अवैध धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढलाय। त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे। अशा धंद्याकडे तरुणाचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारं दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले। छुप्या पद्धतीने सुरू असलेला मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले। चालू आठवड्यापासून खुलेआम मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचं चित्र कडेगाव शहरात दिसून येत आहे। कडेगाव शहरात मटका व्यवसायासाठी घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही म्हणून 2 गटात फिल्मी स्टाईलने एकमेकांवर हाणामारीतून तलवार गुप्तीने वार झाल्याची घटना मागील काही महिन्यात स्टँड परिसरात घडली होती। शहरासह तालुक्यातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर पोलिसांचा धाक उन्हा अशी परिस्थितीच आहे। शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी एनओसीच दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे। कडेगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते। मात्र आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमवण्याच्या नादात सावकारी, जुगार, मटका, मोटार चोरी अशा अवैध धंद्यांकडे त्यांचा कल वळल्याचं दिसून येत आहे। तरुणांनी अवैध धंद्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलंय। क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून मटक्याचे गणित मांडलं जात आहे। या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे। त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहेत। या सावकारकी, जुगार, मटक्याच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर आकडेमोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात। शहरात कित्येक मटका दलालांनी पट्टी घेण्याचं कार्यालय लावलेलं आहे। या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले, तरी या धंद्यांच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही। या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालवण्यात येतात, त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे असते। कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटक्यासह इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत, त्यामुळे पोलिसांची पडद्याआडून दोस्ती आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मात्र असे असतानाही पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे। आता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।